नमस्ते, मी मनीषा ज्योतिषशास्त्री आणि वास्तुतज्ञ। आज मी तुम्हाला तुळा लग्न याच्याविषयी माहिती सांगणार आहे। कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये 7 अंक लिहिला असेल ते तुळ लग्न ही कुंडली होते। तर तुळ लग्नाचा स्वामी शुक्र हा ग्रह आहे। तर शुक्र जेव्हा कुंडलीमध्ये अष्टम स्थानामध्ये असतो, अष्टम स्थान इथे सुद्धा शुक्राचीच वृषभ रास येते। तर हा जो शुक्र आहे अष्टम स्थानामध्ये जेव्हा असतो तेव्हा आरोग्याच्या बाबतीमध्ये विशेष करून चढउतार दिसून येतात। ह्या व्यक्तींमध्ये अनेक वेळा ह्या व्यक्तींना स्वतःचेच शरीर जड भरलेले थकलेले वाटण्याची शक्यता असते। त्यामुळे काही लोकांना वजन वाढणे, आळस जाणवणे, ऊर्जा कमी असल्याचा अनुभव येऊ शकतो। अशा व्यक्ती स्वभावाने थोड्या आळशी वाटू शकतात, परंतु हे लोक गरज पडल्यावर किंवा परिस्थिती तीव्र झाली की अचानक फार जलद गतीने प्रभावीपणे काम करतात। म्हणजेच नेहमीचा वेग कमी असला तरी वेळ आली की झपाट्याने काम करणे हा गुण त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो। शुक्र हा लक्झरियसचा सुद्धा कारक ग्रह आहे। सौंदर्य, आराम, आकर्षण, सुखसोयी आणि लक्झरी यांचा प्रतिनिधी ग्रह मानला जातो। त्यामुळे अष्टम स्थानात असतानाही अशा व्यक्तीला लक्झरियस लाईफस्टाईल, ब्रँडेड वस्तू, चांगली फॅशन, सुवासिक परफ्यूम, सुंदर घर, कार, सजावट, आरामदायी जीवन यांची विशेष करून आवड असलेली दिसून येते। हा शुक्र अष्टम स्थानात असल्यामुळे अशा व्यक्तींमध्ये शुगर वाढण्याचेही संकेत दिसून येतात। डायबिटीस होण्याचे चान्सेस असतात, कारण गोड खाण्याची सवय असते। निसर्ग कुंडलीप्रमाणे द्वितीय स्थानामध्ये वृषभ रास येते। द्वितीय स्थान हे आपण खाण्याच्या संबंधित पाहतो, तिथे शुक्रासारखी रास आणि इथे तुळ लग्नाला शुक्र हा अष्टम स्थानामध्ये वृषभ राशीमध्ये जातो। त्यामुळे निसर्ग कुंडलीप्रमाणे मिळणारे गुण इथे अष्टम स्थानातून आपल्याला पाहायला मिळतील। गोड खाण्याची सवय, कमी हालचाल, चुकीच्या दिनचर्येमुळे मेटाबॉलिझममध्ये बिघाड, यामुळे डायबिटीसचा धोका वाढू शकतो। मूत्राशी संबंधित त्रास होऊ शकतो, मूत्रविकार या संबंधित त्रास होतो। वारंवार लघवी होणे, जळजळ होणे, युरिन इन्फेक्शन होणे, किडनी आणि ब्लॅडर संबंधित त्रास होण्याचे चान्सेस असतात। कुंडलीमध्ये एखाद्या स्त्रीची जर ही कुंडली असेल तुळ लग्नाची, तर अशा योगामध्ये स्त्रीच्या कुंडलीत स्त्रीचे हार्मोनल बॅलेन्स, युट्रस म्हणजेच गर्भाशय आणि ओव्हरी या संबंधित तिला समस्या दिसण्याची शक्यता असते। उदाहरणार्थ हार्मोन्स असंतुलित होणे, पिरियड्समध्ये अनियमितता येणे, PCODचा त्रास होणे, युट्रसमध्ये ओव्हरीमध्ये वेदना किंवा सूज निर्माण होणे। अशा रीतीने हा शुक्र तुळ लग्नाला अष्टम स्थानामध्ये वृषभ राशीमध्ये असल्यास फळ देतो। जर तुम्हाला तुमच्या कुंडलीविषयी विश्लेषण हवं असेल तर तुम्ही माझ्या खाली दिलेल्या नंबरवर मला संपर्क करू शकता। तिथे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कुंडलीविषयी माहिती देण्यात येईल। धन्यवाद।